ते महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, हा विचार तळागाळात ज्यांनी रुजवला ते राष्ट्रसंत विद्रोही तुकाराम महाराज. 12व्या शतकामध्ये जातीअंत झाला पाहिजे आणि माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, यासाठी आंतरजातीय विवाहाची संकल्पना प्रत्यक्षात ज्यांनी रुजवली, म्हणजे गेल्या एका शतकात नव्हे तर गेल्या 10 दशकांच्या मध्ये असा आंतरजातीय विवाह जातीअंतासाठी प्रत्यक्ष ज्यांनी घडवून आणला आणि अनुभव मंडप नावाच्या ग्रंथासारखी निर्मिती करून कर्नाटक महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाचं प्रबोधन केलं, ते महात्मा बसवेश्वर, बहुजन स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ उमासाहेब, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचं संरक्षण संवर्धनाचं काम ज्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी केलं आणि इतिहासापासून प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले, ते महात्मा फुल्यांच्या चळवळीचेच नव्हे तर त्यांचे वैयक्तिक अंगरक्षक ज्यांना म्हणूया, ते क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. 1855 मध्ये ज्ञानोदयमध्ये फुल्यांच्या शाळेत शिकून जिनं मान महाराजांच्या दुःखाचा निबंध लिहिला, ती मातंग समाजाची आद्य विद्यार्थिनी, धर्मचिकित्सक, फुले दाम्पत्यांची आद्य शिष्या कुमारी मुक्ता साळवे, सत्यशोधक मुक्ता साळवे, रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, बोधिसत्व प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत, ते सत्यशोधक, लोकशाहीर, साहित्य सम्राट, साहित्यरत्न, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानवतावादी लेखक अण्णाभाऊ साठे, उमाजी नाईक, अहिल्याबाई होळकर, तंट्या भिल्ल, बिरसा मुंडा, रामस्वामी पेरियार, राष्ट्रसंत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, या सर्व बहुजन नायकांच्या विचारांना आणि प्रतिमांना सुरुवातीला मी विनम्र अभिवादन करतो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या 102व्या जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांनी परिश्रम घेतले ते सर्व मान्यवर पदाधिकारी, आमचे कोल्हापूरचे साहेब, बांगर साहेब, कोंडे साहेब आणि अन्य सर्व मान्यवर पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या सुरुवातीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मी माझ्या मनोगताकडे वळतो. खरं तर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल काय बोलावं, किती बोलावं, असा एक विचार माझ्या डोळ्यासमोर आहे. कारण गेली 35-40 तास एस टीचा प्रवास मी करतो आहे आणि गेली 10 तास गाडी घेऊन या मुंबईमध्ये कोल्हापूर ते मुंबई असा आलेलो आहे. 3 दिवसापूर्वी मलेशिया देशामध्ये INTI इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये मी परवा बोलून आलो आणि सलग प्रवास चालू आहे. त्यामुळं थोडासा थकलेलो आहे, थोडा विस्कळीतपणा झाला तर समजून घ्या. 4 दिवस सलग व्याख्यानमाला चालू आहेत आणि आज रात्रभर प्रवास करून पुन्हा शिवाजी विद्यापीठात सकाळी 11 वाजता शाहू सिनेट हॉलमध्ये मुख्य व्याख्यान आहे.
4 व्याख्यानं उद्या कोल्हापुरात आहेत, रात्रभरचा प्रवास आहे, कॉलेजवरचा कार्यक्रम आहे. तर ही मानसिकता फक्त आपण समजून घ्यावी यासाठी हा खुलासा केला. माणूस किती वर्ष आयुष्य जगला याच्यापेक्षा तो आयुष्य कसं जगला याला जास्त महत्त्व आहे. आयुष्याच्या लांबीपेक्षा त्याच्या कर्तृत्वाची लांबी, त्याच्या त्यागाची उंची आणि त्याच्या प्रतिभेची खोली ही त्या व्यक्तीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरत असते. 100 ओलांडून जीवन जगलेले अनेक जण आपण पाहतो. छत्रपती शिवाजी महाराजांना अवघं 50 वर्षांचं आयुष्य लाभलं. 1630 ते 1680. 50 वर्षांचं आयुष्य ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं त्यांनी जगात मोठी क्रांती करून आपलं नाव अजरामर केलं. आमच्या कोल्हापूरचे राजे, करवीर संस्थानचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अवघं 48 वर्षांचं आयुष्य लाभलं. या 48 वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वाट्याला जे राज्यकारभाराचा कालावधी आला तो अत्यल्प स्वरूपाचा आला. परंतु त्या राजानं त्या कालावधीत की जेणेकरून त्या काळामध्ये 650 पावणे 700 संस्थानं या देशामध्ये कार्यरत होती. एवढे राजे या भारताच्या भूमीत राज्यकर्ते होते. पण बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड आणि महाराष्ट्रातल्या करवीर संस्थानातले कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे 2 राजे वगळले तर बाकीचे राजे इतिहासाला माहीत नाहीत. कारण ते ऐशोआरामामध्ये जगले, राज्याचा उपभोग घेतला आणि काळाच्या ओघात निघून गेले. काळावर ज्यांनी मात केली, आपला राजदंड, ते जन्मले राजवाड्यात पण राहिले महारवाड्यात, जेवले धनगरवाड्यात. भिसाडी, गोसावी, डोंबारी, पारधी, कैकाडी, माकडवाले हेच ज्यांचे सगळे सोयरे बनले. आणि भीमराव रामजी आंबेडकर नावाच्या सारख्या विद्यार्थ्याला, होतकरू विद्यार्थ्याला पुढं हा या समाजाचा नेता होणार आहे, देशाचा नेता होणार आहे, एवढा द्रष्टेपणा ज्यांच्याकडे होता, असा राजा जन्मला राजवाड्यात, तो वावरला बहुजनांच्या वाड्यात, वेगवेगळ्या धनगरवाड्यात, मानवाड्यात, महारवाड्यात. त्या काळातल्या आपल्या घरचं जेवण बहुजनांना दिलं आणि त्यांच्या घरची चटणी भाकरी त्यांच्या झोपडीत दारात बसून, मातीत बसून ज्यानं हातावर घेऊन खाल्ली, तो आभाळा एवढ्या मायेचा, सोफा एवढ्या काळजाचा, असा तो राजा. त्याचं नाव इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षरानं कोरलं गेलं. 2च राजे, महाराजा सयाजीराव गायकवाड आणि करवीर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज. एका कवीनं शाहू महाराजांचं वर्णन केलं. हिरे मानके सोने उदळा, जय जयकार करा, जय राजर्षी शाहू तुझला मानाचा मुजरा. आपण एखाद्यावर फुलं उधळतो, हिरे मानक रत्न ज्याच्यावर ओळून टाकायला हवीत, असा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज आहेत. अशा ह्या राजाला 48 वर्षांचं आयुष्य लाभलं. छत्रपती शिवाजी महाराजांना 50 वर्षांचं आयुष्य लाभलं. आणि ज्यांची आपण जयंती करतोय त्या महापुरुष असलेल्या व्यक्तिमत्वाला म्हणजेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अवघं 49 वर्षांचं आयुष्य लाभलं. ह्या 49 वर्षांच्या आयुष्यामध्ये बालपण जे आहे ते अतिशय दैन्यावस्थेमध्ये त्यांचं गेलं. वयाच्या 11व्या वर्षी ते पायी अनवाणी पायानं चालत वाटेगाव, त्यावेळचा सातारा जिल्हा, वाळवा तालुका, अलीकडच्या काळात तो सांगली जिल्हा निर्माण झाला. म्हणजे पूर्वीचा सातारा जिल्हा आणि आजचा सांगली जिल्हा, वाळवा तालुका, वाटेगाव, भाऊमांग आणि वालुबाई यांच्या पोटी ह्या तुकारामाचा जन्म झाला. अण्णाभाऊ साठेंचं पाळण्यातलं नाव तुकाराम. त्यांच्या 400 वर्ष अगोदर देहूमध्ये एका संताचा जन्म झाला, तो विद्रोही राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचा. भले तरी देऊ कासेची लंगोटी असं म्हणून ज्यांनी गाथा लिहिली 4200 अभंगांची,
तुकाराम महाराजांची गाथा म्हणतो आपण. तशा पद्धतीनं 1 ऑगस्ट 1920ला जन्मलेला आणि 18 जुलै 1969ला ज्याचं महापरिनिर्वाण झालं, अनंतात विलीन झाले, अशा 49 वर्षाचं आयुष्य जगलेल्या गाव कुसाबाहेरच्या तुकारामानं 12 बलुतेदार, 18 पगड जाती जमाती, भटके विमुक्त, आदिवासी यांच्या रक्त, अश्रू आणि घाम यांची महती गाणारी कुसाबाहेरची बहुजन गाथा ज्यानं लिहिली, तो कुसाबाहेरचा आधुनिक तुकाराम म्हणजे तुकाराम भाऊराव साठे, म्हणजेच अण्णाभाऊ साठे. कुसाबाहेरची बहुजन गाथा लिहिली कारण मराठी साहित्य जे आहे त्या मराठी साहित्यामध्ये हा सामान्य माणूस, रंगानं काळा असलेला माणूस, ज्याच्या हातात खुरपा आहे, कुदळ आहे, फावडा आहे, जो शेतीत राबतोय, मजुरी करतोय, काम करतोय, घाम गाळतोय, कष्ट करतोय, तो जगतोय आणि जगाला जगवण्यासाठी जगाचा पोशिंदा पण बाळगतोय, तो पण साहित्याचा विषय होऊ शकतो, तो कथाकादंबरीचा नायक होऊ शकतो, हे मराठी साहित्यात तोपर्यंत अपवादानंच आलेलं होतं. एक वेगळ्या प्रकारची मानसिकता मनोरंजनाची हस्तिदंती मनोऱ्यात बसून आपले ऐशोआराम करत, प्रतिभा फुलवत साहित्याची निर्मिती करणाऱ्यांची त्या काळात मांदियाळी होती. त्यामध्ये प्रामुख्यानं फडके होते, प्रोफेसर नासी फडके होते. रंजनवादी कादंबऱ्या ज्या आहेत त्याचा एक चाहता वर्ग प्रचंड मोठा महाराष्ट्रात त्या काळात होता, नासी फडकेंचा. दुसरा जो होता तो जीवनवादी लेखक जे आहेत, ज्यांना मराठीतलं पहिलं ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं, ते आमच्या कोल्हापूरचे वि. स. खांडेकर. ते जीवनवादी. फडके हे कलेसाठी कला म्हणून साहित्यात कलावाद जोपासणारे आणि कला ही जीवनासाठी असते म्हणून जीवनवादी साहित्यिक असलेले मराठीतले पहिले ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक म्हणजे वि. स. खांडेकर. या कलावादी आणि जीवनवादीमध्ये तिसरे होते ते ग्रंथ टिळक माडखोलकर. या तिघांच्या कादंबऱ्यांचा तो कालखंड होता. अशा काळात गावकुसाबाहेरचा भटकाव विमुक्त कादंबरीचा नायक बनवणं, गावकुसाबाहेरचं संपूर्ण चित्रणच त्या कथानकामध्ये आणणं आणि राबणारा, कष्ट करणारा, घाम गाळणारा 12 बलुतेदार, 18 पगड जाती जमाती, भटके विमुक्त आणि आदिवासी भटका माणूस मराठी साहित्यात पहिल्यांदा कुणी आणला असेल आणि ताठमानेनं, स्वाभिमानानं त्याचं मन, मेंदू आणि मनगट सक्षमपणे मांडला असेल तर त्या महान लेखकाचं नाव आहे अण्णाभाऊ साठे. तोपर्यंत मराठी साहित्यात सामान्य माणूस, कादंबरीचा नायक, कथेचा नायक आपल्याला पाहायला मिळत नाही. हे अण्णाभाऊंच्या साहित्याचं मोठेपण आहे. ज्या अण्णाभाऊंनी काय लिहिलं याच्यापेक्षा ते कशासाठी लिहिलं, त्यांच्या लिहिण्याच्या पाठीमागचा हेतू काय होता, तर मराठी साहित्याचा केंद्रबिंदू अण्णाभाऊ साठेंनी बदलला. एवढी मोठी साहित्य निर्मिती आणि ती क्रांती, मराठी साहित्याचा केंद्रबिंदू बदलला. एका बाजूला बटाट्याची चाळ महाराष्ट्रात गाजत होती, बटाट्याची चाळ महाराष्ट्रात गाजत होती, त्यावेळेला माकडीचा माळ हा अण्णाभाऊ साठे नावाचे लेखक लिहित होते. म्हणजे एका बाजूला बटाट्याची चाळ आहे आणि दुसऱ्या बाजूला माकडीचा माळ आहे. तो कुसाबाहेरच नव्हे, कुसाही बाहेरच्या बाजूला 4 दिवसासाठी येणारे एकत्र गावामध्ये, 8 दिवसाची त्यांना परवानगी. पशुपक्ष्यांच्या माध्यमातून, प्राण्यांच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणारे म्हणजे मोरवाले, उंटवाले, अस्वलवाले, पोपटवाले, माकडवाले, सापवाले, गारोडी वगैरे हे कशा पद्धतीचं जीवन जगतात तोपर्यंत मराठी साहित्याला माहिती नव्हतं. अशा लोकांच्या संबंधानं अण्णाभाऊंनी विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती केली. म्हणून मराठी साहित्य जे आवर्तात सापडलेलं होतं त्याची कोंडी फोडण्याचं काम हे अण्णाभाऊ साठेंनी केलं. त्यांनी जे लिहिलं त्याच्यामध्ये काय आहे म्हणून जगातल्या 27 देशांच्या पर्यंत अण्णाभाऊ साठे पोहोचले. त्याच्यात आहे
मानवी मूल्यांचं संरक्षण, संवर्धन, बीजारोपण आणि त्याची एक मांडणी करण्याचं काम मराठी साहित्यामध्ये पहिल्यांदा झालं. मानवी मूल्य रुजवली, म्हणजे श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारं साहित्य मराठीत पहिल्यांदा कोणी लिहिलं, त्या लेखकाचं नाव आहे अण्णाभाऊ साठे. त्याच्या घामाची महती, त्यांना आठवलेलं रक्त, त्याच्या निडळाचा घाम आणि त्याच्या हाताला पडलेला घटा, म्हणून अण्णाभाऊंच्या तोंडून हे वाक्य आलेलं आहे. मुंबईमध्ये दादर परिसरामध्ये जे 58 साली पहिलं साहित्य संमेलन झालं, तिथं जे ते म्हणाले, पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नाही किंवा नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. अण्णाभाऊंनी एकाच वेळेला इथल्या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं यांना सुरुंग लावण्याचं काम त्यांच्या एका वाक्यानं केलेलं आहे. शेषशाही विष्णू हा समुद्रामध्ये आहे, लक्ष्मी त्याचे पाय चेपते आहे. शेषनागानं फणावर धरलेला आहे विष्णूच्या डोक्यावर, त्याच्या सावलीत तो बसलेला आहे आणि लक्ष्मी पाय चेपते आहे. आणि त्या नागाच्या डोक्यावर पृथ्वी आहे. ज्या वेळेला नागाचा फणा हलतो त्यावेळेला पृथ्वीवर भूकंप होतो, सुनामी येते, असा समज पिढ्यानपिढ्या मराठी माणसांच्या माथ्यावर बसलेला होता. म्हणून पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. म्हणजे अण्णाभाऊंनी काय केलं, शेष नागावरची जी पृथ्वी आहे मस्तकावर तरलेली, तिला डायरेक्ट उचलली. आणि आज सिम्बॉल पाहत असाल की माणसाने हात लावलेली पृथ्वी आपल्याला दिसते, की सामान्य माणसांच्या रक्त, अश्रू आणि घामातून ही पृथ्वी सजलेली आहे, नटलेली आहे. ती जग आणि जीवन सुंदर करणारे हे 2 हात आणि 10 बोट आहेत. बहिणाबाईंनी, अण्णाभाऊंची बहीण मानावी अशी ती संत बहिणाबाई नव्हे, कवयित्री बहिणाबाई. संत बहिणाबाई आमच्या कोल्हापूरच्या तुकारामांच्या शिष्या. तुकारामांनी त्यांना शिष्या मानलं नाही, पण ह्या स्वतःला शिष्या म्हणवणाऱ्या त्या संत बहिणाबाई. पण ह्या कवयित्री बहिणाबाई, पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा, पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा, त्याची उलुशीच चोचतेचं दाततेचं ओठ, तुला दिले रे देवानं 2 हात 10 बोट. ही 2 हात आणि 10 बोट दिलेत. ते शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरच्या तोफा वितळवल्या आणि त्याचा नांगर तयार केला. म्हणजे तो नांगर तो जमिनीत घालून त्यातून पीक घेता येतं आणि जगाला जगवता येतं. आणि त्याचं शस्त्र जर एखाद्यानं बनवलं असतं तर ते एखाद्याला भोसकून ठार मारलं जातं. त्या पोलादाचं काय करायचं हे त्या वापरणारावर अवलंबून आहे. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जगाच्या उद्धारासाठी लिहिलं. 135 कोटींचा हा भारत देश अनेक जाती, धर्म, पंथ, प्रदेश या सगळ्यामध्ये संप्रदायामध्ये विभागलेला आहे. जसं की संत संप्रदाय आहे, भागवत संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे, महानुभाव संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय, अशा संप्रदायांच्या मध्ये जो विभागलेला भारत देश आहे, याला अखंड ठेवण्याचं काम गेली 75 वर्ष ज्या भारतीय संविधानानं केलं, ते संविधान हा भारताचा ध्यास आणि श्वास असला पाहिजे. पण ते राबवणारे किती पात्रतेचे आहेत, ते राबवतायत कसं, त्याच्यावर त्या संविधानाचा उपयोग अवलंबून आहे. तसं हे जे शस्त्र आहे त्याचा वापर, आणि म्हणून हे जग आणि जीवन सुंदर करणारे हे 2 हात आहेत. यानं विध्वंस पण करता येतो जगाचा. पाहतोय आपण रशिया, युक्रेन. म्हणजे जगाला युद्ध नको, बुद्ध हवा, हा जो विचार आहे तो अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यांच्या केंद्रस्थानी आपल्याला दिसतो. आणि म्हणून अण्णाभाऊंनी जे लिहिलं ते इतक्या व्यापक पद्धतीनं लिहिलं. वरवर ते अलंकारिक वाक्य वाटतं. पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर आहे. याचा अर्थ पिढ्यानपिढ्या ही जे काही 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं सांगत आले होते त्याला एका वाक्यानं सुरुंग लावला. जी प्रचलित एक मानसिकता होती ती निकालात काढली आणि सामान्य माणूस जो आहे त्याच्या हात आणि त्याची बोटं हे जग आणि जीवन सुंदर करणारे आहेत.
त्याच्या हातावर आणि त्याच्या बोटावर ही पृथ्वी आहे असा नवीन सिद्धांत हा अण्णाभाऊ साठेंनी मांडला. पृथ्वी डायरेक्ट सामान्य माणसांच्या, कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या तळहातावर आणून ठेवण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. म्हणून त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी मानवी मूल्य जे दिसतात त्याच्यात मानवी मूल्याचा प्राधान्यक्रम जो आहे तो श्रमाला प्रतिष्ठा, घाम गाळणारा आहे, कष्ट करणारा आहे, त्याला प्राधान्य मिळालं पाहिजे. दुसरा भाग आहे की स्त्री पुरुष समानता. म्हणून अण्णाभाऊंची स्त्रियांच्याबद्दलची जी लेखनाची परंपरा आहे, मराठी साहित्यामध्ये इतर कादंबरीकारांनी आणि इतर लेखकांनी जी स्त्री लिहिलेली आहे ती घरातल्या तुळशी वृंदावनाभोवती जास्तीत जास्त, म्हणजे चूल मूल उंबऱ्याच्या आतच राहते. ती जास्तीत जास्त तिनं प्रवास केला तर अंगणातल्या तुळशीपर्यंत येते आणि तुळशीभोवती ती गिरट्या घालत फिरते. अशी मराठी साहित्यातल्या स्त्रीची जी प्रतिमा होती, अण्णाभाऊंनी तुळशीभोवती गिरट्या घालणाऱ्या स्त्रीला घराबाहेर काढलं, तिच्या हातात खुरपं दिलं, तिच्या हातात विळा दिला, तिच्या हातात हातोडा दिला, तिच्या हातात तलवार दिली, तिच्या हातात बंदूक दिली आणि मग ती वैर, आवडी, पाजर ह्याच्या नायिका ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या स्वातंत्र्य वीरांगणा ठरल्या. या बंडखोर नायिका मराठी साहित्यात कुणी आणल्या? पहिल्यांदा मराठी साहित्यात स्त्रीच्या हातात बंदूक जर कोणी दिली असेल तर तो लेखकाचं नाव आहे अण्णाभाऊ साठे. हे मोठेपण आहे त्यांचं. आणि म्हणून स्त्री पुरुष समानता आहे. त्या स्त्रीच्या म्हणजे अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की मी सदैव माझ्या माणसांची मुरवत ठेवून लिहित असतो. हा त्यांचा शब्द आहे, काना मात्रा वेलांटी उकार न खोडता. कारण ज्यांच्याबद्दल लिहितो ती माझी माणसं असतात, त्यामुळं सदैव त्यांची मुरवत ठेवून मी लिहित असतो. त्यांना कमीपणा येणार नाही याची काळजी मी घेत असतो. या महाराष्ट्र भूमीचं नंदनवन व्हावं, या महाराष्ट्राच्या मातीत, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव रुजावा अशी स्वप्न मी उराशी बाळगत लिहित असतो. इतका व्यापक आणि उदात्त विचार करणारा आणि त्या पद्धतीची जीवनमूल्य मांडणारा मराठीतला एकमेव लेखक, त्याचं नाव आहे अण्णाभाऊ साठे. आणि म्हणून स्त्री आणि पुरुष समानता, त्या स्त्रीला तो कधीही, म्हणजे त्या स्त्रीच्या डोक्यावरचा पदर कधीही ढळू दिलेला नाही अण्णाभाऊ साठे साहित्यात. ती गरीब आहे, दरिद्री आहे. एक वाक्य सांगतो, अण्णाभाऊंची नायिका, साहेब अण्णाभाऊंची नायिका चालते, अण्णाभाऊ वर्णन करतायत 2 ओळीत. ती रस्त्यानं निघालेली होती आणि रस्त्यानं जाताना काळा कबीरनं खडा तिच्या पायाखाली आला, टाचेखाली, आणि दुसऱ्या क्षणी कर्रकन त्याचा भोगा झाला. आता वरवर तुम्हाला वाटेल की तिच्या पायाखाली दगडाचा खडा आला आणि तो लहानपणापासून ती कुसाबाहेर वाढलेली आहे. ती भटकंतांच्या माळावर वाढलेली अण्णाभाऊंची नायिका आहे. तिच्या पोटी जन्माला आलेली ही मुलगी आहे. लहानपणापासून तिला पायामध्ये वाहना मिळालेल्या नाहीत, त्यामुळे परिस्थितीशी संघर्ष कसा करायचा हे तिनं परिस्थितीनं शिकवलेलं आहे. आणि तिचे पाय इतके घट्ट झालेले आहेत, हाताला जसे घटे पडावे तसे, की कोणतंही संकट आलं आणि कसाही दगडाचा एखादा खडा आला तरी तो कर्रकन त्याचा भुगा व्हावा एवढी ताकद स्त्रीच्या टाचेत असते. ती नाजूक जेवढी असते तेवढीच ती बाणेदार असते, करारी असते आणि लढाऊ असते. हा सिद्धांत मराठी साहित्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी मांडला. आणि म्हणून ती स्त्री पुरुष समानता जी आहे ती बाणेदार आहे, कर्तृत्ववान आहे. हा विचार अण्णाभाऊंनी त्याच्यामध्ये मांडला. विवेकी दृष्टिकोन त्यांनी दिला, वैज्ञानिक जाणीव त्यांनी मराठी साहित्यात पेरली. त्याचं एक उदाहरण सांगेल. मर्याईचा गाडा नावाची त्यांची कथा आहे. उदाहरणं देत देत मी पुढे जाईल. ग्रामीण भागातले जर आपण असाल किंवा काही कथा कादंबऱ्या वाचल्या असतील तर ग्रामीण जीवन म्हणजे आता गावरान ज्याला म्हणतो आपण, की चूल गेलेली आहे आणि आता बाकी सगळं आपण वापरलं आधुनिक काळात आणि पुन्हा चुलीवरचं सगळं जे आज प्रसिद्ध व्हायला लागलेलं आहे ते जे आहे तो काळ तो अण्णाभाऊंनी मांडलेला आहे. त्याच्यामध्ये गावगाड्यामध्ये आषाढाच्या महिन्यामध्ये प्लेगाची साथ येत होती. अंगावर पुरळ यायच्या, वेगवेगळ्या प्लेगाची साथ, गाठी उठायच्या, साथीचे रोग, त्वचेचे रोग होत होते. आणि मग गावातली इड्यापिडा टाळावी
गावाचं संकट निघून जावं म्हणून सुताराकडून गावचा गावगाडा हा 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती जमातींनी युक्त आहे. गावच्या मध्यवर्ती गावची जर आपल्या ग्रामीण भागातली रचना पाहिली तर ओपन लोकमध्ये आहे केंद्रबिंदू गावच्या. त्यांच्या आसपास त्यांच्या आधारानं हे ओबीसी आहेत, तुम्हाला समजेल अशा आधुनिक भाषेत. आणि त्यांच्या बाजूला ओबीसी नंतर ते गावकुस संपतंय आणि कुसाबाहेर एससी आहेत. गावच्या रक्षणासाठी गावाच्या बाहेर पूर्वेला मांग आहे, पश्चिमेला महार आहे. तो गावाच्या रक्षणासाठी आलेला आहे. गावात चोरी झाली तर पावलाचे ठसे ओळखून तो चोर शोधून काढतोय. गावावर दरोडा पडला तर तो हाणून पाडतोय आणि गावचं संरक्षण करतोय. याच्यासाठी तो बाहेर गेलेला आहे. तो एससी आहे. आणि त्याच्याही पलीकडं माळरानावर पोलीस पाटलाची परवानगी घेऊन 4-8 दिवसासाठी आलेला आणि आता मी जे सांगितलं पशु पक्षी प्राण्यांच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणारा तो भटका विमुक्त आहे. आणि जो जंगलात आहे तो आदिवासी आहे. जल जंगल जमीन ज्याची संपत्ती आहे. अशा सगळ्यांच्या बद्दल लिहिताना ती गावातली इडापिडा आणि रोगराई टळून जावी म्हणून सुताराकडून एक लाकडी घोडा बनवला जातो. तो बनवलेला घोडा वाजत गाजत गावचा जो पोतराज असतो, लहानपणी ते काम मी करत होतो, हलगी वाजवत तो गावातून लिंबाचे ढाळं नेसून गावातून वाजत गाजत तो गावच्या वेशीवर नेऊन ठेवायचा. म्हणजे गावची इडापिडा जाते आणि गाव सुरक्षित राहतं, आरोग्य संपन्न राहतं, निरोगी राहतं, अशी एक मानसिकता परंपरा. तो मर्यायचा गाडा. अण्णाभाऊंचा नायक तिथं उभा राहतोय. तो नाना पाटील आहे, क्रांतिसिंह नाना पाटील. नाना म्हणून त्यांनी ते पात्र उभं केलंय त्या कथेमध्ये. आणि तो विज्ञानवादी, विज्ञानाचा विचार अण्णाभाऊ कसा रुजवतात ही अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहे. अण्णाभाऊंचा नायक मध्येच उभा ठाकतोय. तो म्हणतो या दिशेला तो मर्यायचा गाडा न्यायचा नाही. सगळं गाव म्हणतं अरे असं कसं, ही पिढ्यानपिढ्या आपली पद्धत आहे की गावचा गाडा इकडं गावाच्या बाहेर नेतो आपण. तो म्हणतो नाही, या गावातल्या या गल्लीतल्या या वाड्यातल्या या भावकीतल्या या स्त्रिया मुली आपण त्या गावात दिलेल्या आहेत. म्हणजे तुमचं सगळं भलं होऊ दे आणि त्यांच्या वाट्याला सगळं जाऊ दे आणि त्यांचा निर्वंश होऊ दे असं तुम्हाला करायचं आहे का. मग ते जे भावकी होती ती पेटून उठली की नाही त्या दिशेला नेता कामा नाही, मग ह्या दिशेला नेऊया. मग इकडं ह्या दिशेला ज्यांच्या मुली दिलेल्या होत्या त्या गावातले लोक पेटून उठले. मग इकडं नेऊया, सगळेच जागे झाले. आणि तो मर्यायचा गाडा तो विज्ञानवादी नाना, अण्णाभाऊंचा नायक, म्हणतो ही गाडा जो आहे तो उद्ध्वस्त करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊया, स्वच्छ राहूया. आणि हा गाडा नष्ट केला. हा विज्ञानवादी विचार इथल्या गावगाड्यातल्या रूढी प्रथा परंपरांचा प्रचलित विचार करत करत त्यांच्यात विज्ञानवाद रुजवण्याचं काम हे अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. आंबेडकरी तत्वज्ञान हा अण्णाभाऊंच्या साहित्याचा कणा आहे, मध्यवर्ती कणा आहे. पण एकूणच सूत्र जर सांगायचं तर माणूस, माणुसकी आणि मानवतावाद हे अण्णाभाऊंच्या साहित्याची त्रिसूत्री आहे. न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या समाजात रुजावा अशी संकल्पना अण्णाभाऊ साठेंची आहे. आणि म्हणून याबरोबरीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगानं त्यांनी जे काम केलं ते मला वाटतं मी आवर्जून आपल्याला सांगणं जास्त गरजेचं आहे. कारण त्याच्या संबंधी ही फारशी चर्चा किंवा समाजामध्ये समज गैरसमज होत राहतात. खरं तर मी आता जे साहेबांनी मला छायाचित्र दाखवली तर त्यामध्ये मी त्यांना एक आठवण सांगितली की महात्मा फुलेंच्या चित्रपटाच्या प्रसंगानं बाबासाहेब आंबेडकर बसलेले आहेत असा एक तो छायाचित्र आहे आपल्या संग्रहामध्ये. मी त्यांना असं म्हणालो की याच्या बरोबरीनं त्या चित्रपटात काम करणारे कलाकार आहेत. आमच्या कोल्हापूरचे सूर्यकांत मांढरे, चंद्रकांत मांढरे आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, आचार्य यात्रे बसलेले आहेत. पण बाजूला जी गर्दी जमलेली आहे त्या गर्दीमध्ये शाहीर रामरशेख आहेत, गव्हाणकर आहेत आणि अण्णाभाऊ साठे आहेत. बाबासाहेब पुढे बसलेले आहेत आणि अण्णाभाऊ साठे मागे उभे राहिलेले आहेत. हा त्यांचा जो फोटो आहे तो आता पुण्याच्या बार्टीनं या अधिकृतरित्या संशोधन करून तो प्रकाशित केलेला आहे. जे समाज आणि गैरसमज जे आहेत, मला काय म्हणायचं आहे ते इथं जे आंबूज बांधव असतील आणि काही दांडाळपण असतील आणि काही भोकरे मंडळी असतील ह्या सगळ्यांच्या कानावर येते मला काय म्हणायचं आहे ते. तर महापुरुष आपल्या भारताची व्यवस्था अशी आहे की माझ्या चष्म्याला जर 2 काचा आहेत तर यातली एक काच ही जातीची असते आणि दुसरी काच ही धर्माची असते.
म्हणून शिवाजीराजे झाले फक्त मराठ्यांचे, टिळक झाले फक्त ब्राह्मणांचे, ज्योतिबा फुले झाले माळ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर झाले फक्त बौद्धांचे, आणि शेवटी गांधीजी आपला कंठ आवरून गहिवरून बोलतात, तरी बाबांनो तुमच्या चौघांचं बरं आहे, कारण तुमच्या मागं किमान एक एक जात जमात तरी आहे, माझ्या पाठीशी फक्त सरकारी कचेरीतील भिंती आहेत. हे महापुरुषांच्याकडे जात आणि धर्माच्या भिंगातून पाहण्याची सनातन जी मानसिकता आपली आहे त्यातून हे सारं घडतं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंनी त्या काळामध्ये जे काम केलेलं आहे, बाबासाहेबांचा विचार अनुकरण करून त्याच्यामध्ये पेरण्याचा जो विचार केलेला आहे तो जास्त माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी साहित्यिकांना एका सभेत आवाहन केलं होतं की केवळ मनोरंजनासाठी लिहिणार असाल तर लिहू नका. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की आपली लेखणी अशासाठी झिजवा की खेड्यापाड्यातला अन्याय अत्याचार आणि अंधार दूर करेल, याच्यासाठी आपली लेखणी झिजवा. तो विचारांचा धागा अण्णाभाऊंनी पकडलेला आहे आणि अण्णाभाऊंनी आपलं साहित्य लिहिलेलं आहे. अण्णाभाऊंनी काय लिहिलं? त्या काळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं युगांतर नावाचं नियतकालिक चालत होतं. आजही काही ते प्रमाणात चालू आहे. जसं त्या काळात बाबासाहेबांनी सुरू केलेलं प्रबुद्ध भारत होतं, आजही ते सुरू आहे. तसं युगांतरमध्ये अण्णाभाऊ साठेंनी जात वास्तव नावाचा एक लेख लिहिलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे, अण्णाभाऊ टोकाचं लिहित होते, विद्रोही लिहित होते. म्हणजे तुम्हाला गुदगुल्या करणारं साहित्य अण्णाभाऊंनी लिहिलं नाही, तर वाचताना वाचणाराला त्याच्या कपाळाला दरदरून घाम फुटला पाहिजे, अंगावर शहारे आले पाहिजेत आणि तो पेटून उठला पाहिजे, असं विज्ञानवादी, बंडखोर, विद्रोही, माणसाला चेतवणारं पेटवणारं साहित्य लिहिणारा अण्णाभाऊ साठे. आणि म्हणून अण्णाभाऊंनी काय लिहिलं? जात वास्तव मांडलं आणि त्यांनी एक शब्द प्रयोग वापरला आहे. हा शब्द अण्णाभाऊंचा आहे, मन्मथनाथाची औलाद. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 14 एप्रिल 1956ला ज्या 14 ऑक्टोबर 56ला इथला एक अनिष्ट धर्म सोडला आणि विज्ञानवादी, समतावादी, विज्ञानवादी धम्म स्वीकारला लाखो अनुयायांच्या साक्षीनं, त्यावेळेला गावोगावच्या लोकांना सहन झालं नाही. हा आमच्या धर्माला खिंडार पाडणारा माणूस आहे आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी धम्म स्वीकारला त्यांना गावोगाव खूप अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागलं. एकतर पाणी बुरून वाढत होते. पूर्वज जे आहेत, आज इथं जे कुणी सूट बूट टाय कोट आणि आम्ही जे आलोय, ते आमचे पूर्वज जे आहेत, संविधान नव्हतं तेव्हा, देशाला स्वातंत्र्य नव्हतं तेव्हा, फुले शाहू आंबेडकरांनी काम केलं नव्हतं तेव्हा, गळ्यात गाडगं होतं, पाठीमागे खराटा होता, हातात घुंगराची काठी होती, हे आजच्या आरक्षणाच्या लाभार्थी वर्गांनी विसरता कामा नये. पढे लिखे लोगों ने धोका दिया हा बाबासाहेबांनी तुम्हा मला लावलेला कलंक आहे. तो कलंक जर आपल्या अंगाला लागायचा नसेल तर आपण आपल्या आयुष्यातला वेळ, बुद्धी, पैसा, हुनर, कौशल्य हे व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यासाठी खर्च करायला हवं. नाहीतर माझा मी शिकलो, माझा मी मोठा झालो आणि माझा मी प्राध्यापक झालो, समाजाचं मला काय देणं घेणं, असा म्हणत असेल तर तो वेगळ्या अर्थानं आरक्षणाचा लाभ घेतलेला गद्दार वर्ग आहे, ज्याला पढे लिखे लोगोने धोका दिया असं म्हणतात. ज्यांनी धम्म स्वीकारला ते गावाकडे आले नागपूरवरून आणि पाहतायत तर आपली घरं जाळलेत, शेळ्या मेंढ्या पळवून नेलेत, काही वेळेला ती जनावरं पाळीव जाळून टाकलेली आहेत. अण्णाभाऊंनी ह्याचं वर्णन केलेलं आहे. धर्मांतराच्या नंतर काय परिणाम महाराष्ट्रात झाले. आणि एकतर वरून पाणी वाढत होतं तुम्ही आम्हाला, आत्ता कुठं आम्ही माणसात येत होतो बाबासाहेबांच्यामुळं, आणि इथून फक्त आम्ही तिकडे गेलो की हे नको, तुम्ही आम्हाला तुच्छ लेखताय. आणि पिढ्यानपिढ्या तुच्छ लेखत आला म्हणून इथं मोगल आले त्यावेळेला आम्ही मुस्लिम झालो, ज्यावेळेला ब्रिटिश आले त्यावेळेला त्यांच्या ख्रिश्चन मशनरींनी जे काम केलं त्यावेळेला आम्ही ख्रिश्चन झालो, आणि बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही बौद्ध झालो. एकुलता एक आड होता विहीर महाराची, त्याच्यात मेलेली जनावरं आणून त्या गावकऱ्यांनी सवर्णांनी टाकलेली आहेत.
आणि 15 दिवस पाण्या वाचून हे बांधव तडपडून राहिले. असं एक जात वास्तव नावाचं प्रकरण कम्युनिस्ट पक्षाच्या पाक्षिकामध्ये युगांतरमध्ये अण्णाभाऊंनी लिहिलेलं आहे. हे दलितांचं दुःख पहिल्यांदा सवर्णांच्या किंवा कम्युनिस्टांच्या डाव्यांच्या मुखपत्रामध्ये बेडरपणे लिहिणारा पत्रकार म्हणजे अण्णाभाऊ साठे आहे. विटू महार नावाची कथा आहे, अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली आहे. म्हणजे खरं जे कथा उजेडात यायला पाहिजे होती ती फारशी आलेली नाही. मी या निमित्तानं ती संधी घेतोय की विटू महार नावाची कथा अण्णाभाऊ साठेंनी लिहिली. अनेक कथा आहेत, 14 कथासंग्रह आणि जवळजवळ 250-300 कथा आहेत. त्यातली ही एक कथा आहे महत्त्वाची, अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली. हैदराबादच्या निजामाचं संस्थान खालसा झालेलं आहे आणि त्या हैदराबादच्या निजामाच्या काळात म्हणजे मराठवाड्यातला जो मराठी माणूस आहे त्याच्यावर अन्याय अत्याचार प्रचंड प्रमाणात होत होते. आणि विठू महार हा कष्ट करून घाम गाळून राबून त्यानं 4 पैसे आले म्हणून त्यानं नवीन धोतर घेतलं, शर्ट घेतला, नवीन जोडा पायात घेतला आणि गावातून तो आयटीत चालत निघाला. गावच्या चावडीवर जो पाटील बसलेला आहे तो त्याच्याकडे पाहतो आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. याच्या पायात जोडा नवीन आणि ह्याच्या अंगावर कपडे नवीन, हे त्याच्या पूर्व परंपरागत मानसिकतेला सहन झालं नाही. आणि तो सगळ्यांना सांगतो, अरे आपण काय मेलेल्या आईची दूध पिलोय काय? हा महार आज गावात आपल्या उघड समोर नवीन कपडे घालून जोडा घालून चालायला लागलेला आहे. काय मानसिकता होती? चांगली कपडे त्याची त्यानं कष्टानं घेतली तरी आम्हाला सहन होत नाही. आजही ते होत नाही. रिंगटोन जरी वाजली तरी मारून टाकतात. माणूस मेला तरी सवर्णांच्या स्मशानात जाळू देत नाहीत. हे आजचं वास्तव आहे. दरवर्षी 3,500 दलितांच्या कत्तली ते दलित आहेत म्हणून या देशात केल्या जातात, हे रेकॉर्ड आहे. आणि मग त्याला बेदम मारहाण केली जाते, नाकातोंडातून रक्त वाहते, मातीत त्याला लोळवतात, सगळे लाताबुक्क्याने मारतात. तो पडलेला असतो तो म्हणतो मला मारलं का? अण्णाभाऊंचा नायक आहे, मार खातोय आणि तो खाली पडल्यावर त्याला वाटतं माझा दोष काय? मी कष्ट करून माझ्या कष्टाने ही नवीन कपडे आणि जोडा घातला होता. मग त्याला शोध लागतो, मी महार आहे म्हणून मला मारलेला आहे. आणि तिथं तो शपथ घेतो, मी महार म्हणून जन्माला आलो असलो तरी महार म्हणून मरणार नाही, मी या गावचा पाटील बनूनच मरणार. अण्णाभाऊंनी कथा लिहून ठेवलेली आहे. अण्णाभाऊंचा नायक कसा येत होता. 250 कथा मी सांगत नाही, त्यातली एक नमुना म्हणून समोर ठेवतोय. संस्थान हैदराबादचं खालसा होतं, निवडणुका लागतात. तो पाटील आता थकलेला असतो, 10-20 वर्षांचा काळ निघून जातो आणि हा पुन्हा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करतो. याची मुलं मोठी झालेली असतात, कष्टानं आणखीन ह्यानं याचा व्याप वाढवलेला असतो आणि मग याला विरोध कुणी न करता हा बहुमताने निवडून येतो आणि पुन्हा नवी कपडे घालून, पुन्हा नवा जोडा घालून जिथं मार खाल्ला त्याच चवडीच्या पाटलाच्या खुर्चीत जाऊन बसतो आणि मी हिंदू म्हणून जन्माला आला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ही जी बाबासाहेबांची युगप्रवर्तक शपथ होती, जी 35ला येवला मुक्कामी केली होती आणि 56ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर सत्यात आणली, ते बाबासाहेबांचं वचन युगप्रवर्तक ते अण्णाभाऊ त्याच्या तोंडी घालतात. मी महार म्हणून जन्माला आलो असलो तरी महार म्हणून मरणार नाही, गावचा पाटील बनूनच मरणार. हा संदेश अण्णाभाऊ साठे विटू महार या कथेच्या माध्यमातून देतात. हे परिवर्तन आहे. अण्णाभाऊंचं साहित्य हे परिवर्तनाचं हत्यार आहे. सांगली जिल्ह्यात महारवाड्यामधली 4 पोरं गावातून फिरत असतात, शेळ्या मेंढ्या राखत असतात आणि त्यातल्या 2-4 जनावरं शेळ्या ह्या सवर्णांच्या शेतात जातात आणि तो जो कुणी असतो तो सनातनी मानसिकतेचा असतो आणि तो त्यांना बेदम मारतो. आणि मग आपल्याला आता पाटलांनी मारलेलं आहे, वाईट झालेलं आहे, पण आपण घरी गेलो तर आई मारेल की तुझं शेळ्या मेंढ्यांच्यावर लक्ष नव्हतं, त्याच्यापेक्षा आपण पळून मुंबईला जाऊया. आणि ती बाहेरच्या बाहेर ती 8, 10, 11, 12, 15 वर्षाची मुलं आहेत, 4-5, आणि ती ठरवतात की आपण गावात जायचं नाही का. सांगलीला रेल्वेत बसतात आणि विना तिकीट मुंबईला येतात. इथं मुंबई आली हे कुणीतरी सांगितल्यानंतर सगळी उतरली म्हणून हे पण उतरतात. TC त्यांना पकडतो आणि TCनं पकडल्यानंतर ही कुठून आलाय तर सांगलीवरून. कुठं जायचं आहे? नाही, मुंबईत आमचे वडील आहेत, चुलते आहेत, काका आहेत, पाहुणे आहेत, मामा आहेत असं सांगतात. होतेच ते इथं गिरणीला कामगार.
अरे पण होते कोण आहेत, कुठं राहतात, काही माहिती नाही. आणि मग त्यांनी जाताना बुद्धाची शपथ, आपण ह्यातनं कुणी माघार घ्यायची नाही, कुणी कुणाच्या घरी निरोप द्यायचा नाही, जगायचं एकत्र, मरायचं एकत्र, असं बुद्धाची शपथ घेऊन आलेली असतात ती मुलं. आणि मग तो TC ज्या वेळेला त्यांना पकडत असतो त्यावेळेला त्या गिरणीचे कामगार सुटलेले असतात. त्यातला एक जण म्हणतो, कुठले आहेत मुलं, तर सांगलीचे. अरे माझ्या भागात ते सांगलीचे कामगार राहतात. तो घेऊन जातो आणि त्यांना तिथं पोहोचवतो. बुद्धम शरणम गच्छामी असं म्हणून ती मुलं त्या आईवडिलांच्या तिथं जाऊन ती शपथ खरी करतात. अण्णाभाऊंनी कथेचा शेवट बुद्धम शरणम गच्छामी केलेला. बाबासाहेबांच्या विचाराची नाळ मी सांगतोय. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीवर माझा परिचय देताना कोणी साहेबांनी सांगितलं, अण्णाभाऊंचं साहित्य हे मनोरंजनाचं साहित्य नाही, मनोरंजनासाठी लिहिणारे अण्णाभाऊ साठे नाहीत, तर मनोरंजनापेक्षा बहुजन समाजाच्या डोळ्यात प्रबोधनाचं अंजन घालणारं साहित्य लिहिणारे अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न अण्णाभाऊ आहेत. अण्णाभाऊंचं साहित्य हे परिवर्तनाचं शस्त्र आहे, हत्यार आहे. मला लिहायचं आहे, लेखकराव बनायचं आहे, कादंबरीकार बनायचं आहे, कथाकार बनायचं आहे म्हणून अण्णाभाऊंनी लिहिलेलं नाही. किंबहुना ते अशासाठी लिहित होते की मला हे लिहिलंच पाहिजे, मी लिहिणं माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी लेखणी हातात घेतलेली होती. सातारा तालुक्यात अंगापूर नावाचं माझं गाव आहे. गावाच्या बाहेर मांगवाडा आहे. मांगवाड्याच्या टोकाला माझं घर आहे. माझे आजोबा पोतराज होते, माझे चुलते पोतराज होते, चुलत भाऊ पोतराज होता, माझे वडील पोतराज होते. आता तुम्ही सगळी मंडळी म्हणाल आमचं घराणं आमकं, आमचं घराणं तमकं, पण माझं घराणं पोतराजाचं. पुरुष असताना बाईसारखं जीवन माझ्या वाट्याला आलेलं होतं. इथल्या एका अनिष्ट धर्माच्या, अनिष्ट रूढी प्रथा परंपरांचा मी बळी आहे. जे काय भोगलेलं आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या कलम 119 अ ब कडं अन्वये मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्त होण्याचं, मांडण्याचं, भाषणाचं स्वातंत्र्य आहे. म्हणून हे मी बोलतो. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत डोळ्यात काजळ भरत होतो, कपाळाला हळदी कुंकवाचा मळवट होता, डोक्याचे केस माझ्या लवणीपर्यंत लोंबकळत होते. हे उदाहरण मी महाराष्ट्रभर सांगतोय, त्याची पुनरावृत्ती होते, पण ते मनोरंजनाचा भाग म्हणून नव्हे. त्यातून एक जरी कार्यकर्ता पेटून उठला, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, ते 5 जण तयार करण्यासाठी म्हणून मी हे उदाहरण देतोय की त्यातला एक आपण असावं असं वाटतं. म्हणून त्या आंबेडकरी चळवळीतल्या सुईच्या धुळीच्या कणा एवढा का असेना आपला सहभाग आहे. त्याच्यावर लाखो कण आहेत सुईच्या टोकावर धुळीचे, पण त्यातला एक कण हा शरद गायकवाड असला पाहिजे. त्या आंबेडकरी विचाराचा, या महापुरुषांच्या विचारांचा प्रचारक असला पाहिजे. डोळ्यात काजळ भरत होतो, हळदी कुंकवाचा मळवट होता, डोईच्या जटा लोंबकळत होत्या, पायात चाळ होते, त्याला पोतराजांच्या भाषेत वाक्या म्हणतात. अंगावर कवटाचं झाड आहे, त्याला गुंफून कात्या दोरे, त्या दोरखंड, त्याचा एक आसूड बनवलेला असतो, त्याला कोरडा असं पोतराजांच्या भाषेत म्हणतात. तो कोरडा होता आणि शुगरमुळं खांद्यावर कोरडा होता, पायात चाळ होते, वाक्या होत्या, कमरेला घुंगराचा पट्टा होता, बैलाच्या गळ्यात असतो ना बेंद्राच्या वेळेला तसला घुंगर वाजणारा, आणि स्त्रियांची ब्लाउज पीस त्रिकोणी करून कमरेभोवती गुंडाळलेले होते. त्याला आभ्राण म्हणतात. अमावस्या आणि पौर्णिमेला दारोदार फिरत होतो, मंगळवार शुक्रवार दारोदार फिरत होतो ह्या सगळ्या मोठ्या पोतराजांच्या बरोबर बालपोतराज म्हणून. आणि अमावस्या पौर्णिमेला बाई बाई तुमचं लेणं काय, पांढरा पंखा हिरविखन चोळी गळ्यात घालून गरसोळी बाई थळामध्ये जाते, थळथळ पिंड करती, थळ सहाजमत करती, 6 जणी सवसनी, 7वा पोतराज, 8वा डबकरी, 9खंड पृथ्वी, 10वी काशीन, इथंच झाली माझी दुपारती, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नावानं, महालक्ष्मीच्या नावानं, तुळजापूरच्या भवानी मातेच्या नावानं चांग बल म्हणत होतो आणि ढमाडांग टपाडांग ढमाडांग टपाडांग हलगी वाजवत दारोदार भीक मागत फिरत होतो. चुलते जे आहेत ते एखाद्या विद्यापीठाचे कुलगुरू शोभावेत तसे पोतराज विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांचे शिष्य परिवार सातारा, सांगली, कोल्हापुरात होता. ते कधीतरी सगळे आषाढाच्या याच्यात एकत्र यायचे हलग्या घेऊन. 5-25 पोतराज असायचे, अख्खं गाव दानानून सुटायचं. त्यांच्याबरोबर मी जात होतो.
आणि काही जण हलगी वाजवायचे, काही जण नाचायचे, सुपात घेऊन ज्वारी घेऊन असं नाचतात, तुम्हाला माहिती आहे, फेरी घेतात. आता हे पण वस्तू संग्रहालयातच बघायला मिळणार आणि ते तसंच बघायला मिळावं, कारण हे नष्ट व्हायला पाहिजे. इथला बहुजन समाज पोत्राज न होता राजपुत्र व्हावा, याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे. याच्यासाठी अण्णाभाऊंनी फकीरा कादंबरी लिहिलेली आहे. हे परिवर्तनाचं हत्यार आहे, शस्त्र आहे. आली या लकशी मी, आज ही दुर्दैवानं ते पाठ आहे, त्याला नाही इलाज आहे, ते होतं त्यावेळेला म्हणत होतो. बाय बाय तुमचं लेणं काय पांढरा पंखा, ही जशी आरती होती तसं आली या लकशी मी, आली उठत बसत, आली उठत बसत, वाडा भक्ताचा पुसत. आली या लकशी मी, आली सोन्याच्या डोळ्यानं, आली सोन्याच्या डोळ्यानं, झाका लिंबाच्या डाळ्यानं. आली या लकशी मी, तिचा सुटला या वारा, तिचा सुटला या वारा, दुनिया कापती थरा थरा, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नावानं चांग भलं आणि पुन्हा ढमाडंग टापाडंग वाजत. इतर वेळेला शाळेत जात होतो 4थी 5वीला, बुचडा बांधलेला असायचा, त्याच्यावर गांधी टोपी, खाकी चड्डी आणि सफेद शर्ट. सवर्णांच्या पोरांना संशय, हे निश्चित कोण आहे, म्हणजे ह्याचं नाव शरद आहे, आडनाव गायकवाड आहे, हा आवाज याचा पुरुषासारखा आहे, पण ही काजळ पण भरतोय, हळदी कुंकाचा मळवट, केस पण आहेत, कोण आहे. इथल्या माणसाला माणूस पण नाकारणारी ही अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहे. पाटलाचा मुलगा गावचा, पाटील खूप चांगले असतात आणि पाटलांच्या बद्दल, चांगल्या पाटलांच्या बद्दल अण्णाभाऊंनी भरभरून चांगलं लिहिलेलं आहे. नाहीतर आमचा मराठी साहित्यातला पाटील, बाई वाड्यावर या असा म्हणणारा पाटील, ही पाटलांची बदनामी करणारा, सगळे पाटील तसे नसतात, स्त्रीची इज्जत सांभाळणारे, तिच्या कमरेला कोणी हात घातली तर हात कलम करणारे पाटील हे अण्णाभाऊंनी मांडलेले आहेत. शंकरराव पाटील आहे, सत्तोबा भोसले आहे, गरोदर महिलेच्या तिनं 4 ढाळे उपटलेत म्हणून तिला मारहाण करणारा, त्याला समजून तो सांगतोय तरी ऐकत नाही म्हटल्यानंतर दुसरा पाटील उठतोय आणि त्या पहिल्या पाटलाचे, एका पाटलाचे 2 पाटील एका गावात करतोय, असाही पाटील हा अण्णाभाऊंनी मराठी साहित्यात चित्रित केलेला, स्त्रीचं संरक्षण करणारा. आणि मग हे जे सगळं वास्तव आहे ते आपण पाहतोय आणि मग हे स्त्रीसारखं जे जिणं वाट्याला आलेलं आहे. पाटलाचा मुलगा मुंबईला आलेला आहे कामाच्या निमित्तानं, त्याला वाचनाची आवड आहे, असल्या ग्रंथालयात तो आपल्या आंबेडकर स्मारकातल्या ग्रंथालयासारख्या ठिकाणी गेला असेल, त्याला अण्णाभाऊ साठेंची त्या काळातली फकीरा कादंबरी मिळाली, त्यानं एका झपाट्यात 8-15 दिवसात वाचून काढली आणि ही खूप चांगली आहे, कारण महाराष्ट्र शासनानं त्या काळात फकीराला प्रथम क्रमांकाचं कादंबरीचं बक्षीस देऊन फकीराचा गौरव केलेला होता. ती त्यानं वाचून झाली आणि आपल्या घरी चाकरीचा एक मांगाचा गडी आहे, ही मांगा महाराजांच्या जीवनावर आहे, ती त्याला देऊन टाकावी, आपली वाचून झाली म्हणून ती वडिलांच्या हातात मिळाली. माझे वडील पाटलाच्या वाड्यावर चाकरीला होते आणि मंगळवार शुक्रवार आणि आम्ही हे रोजगार हमी होती पोट भरण्यासाठी. आणि मग ती कादंबरी माझ्या हातात पडली, त्यावेळेला मी 5वी-6वीच्या आसपास असेल, अक्षरांची ओळख झालेली होती. मोडक्या तोडक्या अक्षर ओळखीमध्ये मी फकीरा कादंबरी झपाटून वाचून काढली आणि वाचून काढत असतानाच घरातल्या कुऱ्हाडीला धार लावली आणि तिथं ठरवलं, जसा विठू महाराज शपथ घेतो, बाबासाहेब शपथ घेतात, तसं मी ठरवलं, माझ्या समाजावर इथून पुढं जर कुणी अन्याय अत्याचार केला तर फकीरासारखा हातात कुऱ्हाड घेऊन मी लढल्याशिवाय आणि एकाचा 2 तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. जगेन लढेन तर फकीरासारखा, लिहीन तर अण्णाभाऊ साठेंसारखं आणि समाजाच्या उद्धाराचं काम करेन तर फुले शाहू आंबेडकरांसारखं, अशी शपथ घेतली. आपण त्याची क्षमता नाही, पण त्यावेळेला मी ठरवलं आणि ती कादंबरी वाचून झाली. पहिल्या पानावर लक्ष गेलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला ही कादंबरी अर्पण केलेली आहे. हा प्रभाव जो आहे, हा परिणाम जो आहे तो माझ्यावर झाला आणि इथं बाबासाहेबांची लेखणी आणि त्याचं टोक आहे, ते टोक दिसल्यानंतर मी नतमस्तक झालो. ते त्यांनी त्या छायाचित्रात पकडलं, त्यासाठी मी तिथं नतमस्तक झालो. ही लाखात देखणी जगात देखणी अशी ती भीमाची लेखणी आहे, तिच्यामुळं ही कोटी कुलं उधारलेली आहेत. आणि मग ती कादंबरी वाचून काढली, बाबासाहेबांना अर्पण केल्याचं कळलं आणि उजव्या हातामध्ये ती कुऱ्हाड जी धार लावलेली होती ती ठेवली. गवत आईबरोबर उन्हाळ्या पावसाळ्यात सुट्टीत, उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्टीत आणि रविवारी भांगलनं खुरपणं असं मजुरीनं जायचं. ते गवत कापायचा विळा होता, तो विळा हातात घेतला, डाव्या हातानं बुचडा धरला आणि फकीरा अण्णाभाऊ साठेंची वाचून क्षणाचाही विलंब न लावता
विळ्यानं, धारदार विळ्यानं कसलाही मागचा पुढचा विचार न करता मी माझ्या जटा सोडवल्या आणि आज MA, BEd, BLit, जर्नलिझम, नेट, सेट, MPhil, PhD 9 डिग्र्या घेऊन पोतराजाचा प्राध्यापक झालो. प्राध्यापकाचा मातंग समाजाचा 2500 वर्षाचा अभ्यास करून डॉक्टर झालो. म्हणजे पोतराजाचा प्राध्यापक, प्राध्यापकाचा डॉक्टरचा आता प्राचार्य होईल. ही सारी कृपा फुले शाहू आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय राज्यघटना, संविधान आणि अण्णाभाऊ साठेंची वाणी आणि लेखणी, त्याच्यामुळं माझ्यात परिवर्तन झालं. म्हणून तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेनं माझ्यासारख्याला समोर बाजार मागायला चालू असतो हलगी घेऊन, पण पोतराजाला राजपुत्र करण्याची ताकद ही अण्णाभाऊ साठेंच्या वाणी आणि लेखणीत आहे. ते परिवर्तनाचं हत्यार आहे, ते परिवर्तनाचं शस्त्र आहे, हे अण्णाभाऊ साठेंनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं साहित्य म्हणजे त्यांचे भाऊ जे आहेत कनिष्ठ अण्णाभाऊ साठेंचे, त्यांच्या 16 वर्ष मी सहवासात होतो. अण्णाभाऊंचे धाकटे भाऊ शंकरभाऊ साठे, त्यांच्या साहित्यावर मी 1997 साली शिवाजी विद्यापीठात MPhil ही पदवी केलेली आहे. अण्णाभाऊंनी 30-32 कादंबऱ्या लिहिल्या. पण अण्णाभाऊ रशियाला ज्या वेळेला गेले 62 साली, त्यावेळेला तिथल्या एका चाहत्यानं त्यांना एक पेन भेट दिला. अण्णाभाऊंनी तो खूप जपून ठेवला होता आणि मृत्यू जसा समोर दिसायला लागला तसं शंकरला गावाकडून मुंबईला बोलवून घेतलं आणि तो पेन हा धाकट्या भावाला दिला की आयुष्यभर मी या संयुक्त महाराष्ट्रासाठी काम करत राहिलो, या मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी मी राबत राहिलो. इथं वाटेगावच्या मांगवड्यापासून ते मॉस्कोपर्यंत रशियाच्या मी गेलो. पण हे सगळं करत असताना मी ज्या वेळेला गिरणी कामगारांचा लढा लढलो त्यावेळेला घराचं संरक्षण करून खरा संसार बायका पोरांचा तू केला शंकर. मी तुला उभ्या आयुष्यात काय देऊ शकलो नाही. मी जगलो समाजासाठी आणि आता निघालो समाजासाठी. आणि शेवटच्या क्षणी तो जो चाहत्यानं पेन दिलेला होता भेट, तो पेन ह्या धाकट्या भावाला दिला. तोच पेन घेऊन 18 जुलै 1969ला अण्णाभाऊ गेले 49व्या वर्षी आणि 70 साली अण्णाभाऊंची जयंती महाराष्ट्रभर सुरू झाली. शंकरभाऊंना अनुभव सांगण्यासाठी, अण्णाभाऊंच्या आठवणीसाठी सांगण्यासाठी बोलवण्यात आलं. त्याच पेनाने काही लोकांनी सांगितलं तुम्ही अण्णाभाऊंच्या आठवणी लिहा आणि शंकरभाऊ साठेंनी माझा भाऊ अण्णाभाऊ हा अण्णाभाऊ साठेंनी दिलेल्या पेनानी अण्णाभाऊंचं चरित्र मराठीतलं हे शंकरभाऊ साठेंनी लिहिलं. अण्णाभाऊंनी 30-32 कादंबऱ्या लिहिल्या, शंकरभाऊ साठेंनी 16 कादंबऱ्या लिहिलेल्या. हंबिरा, सूड, काळाडोह अशा त्यांच्या साहित्यावर मी MPhil. याचा अर्थ असा की मी लहान 5वी पासून तुम्हाला सांगितलं मी अण्णाभाऊंचं साहित्य वाचत आलोय. पण अण्णाभाऊंच्या सहवासातले 21 लोकांच्या मुलाखती ऑडिओ व व्हिडिओ मी करून ठेवलेले आहेत लहानपणापासून. आणि शंकरभाऊ साठेंनी जे फकीरा, आवडी, वैर, पाझर ह्या सगळ्या ज्या वारणेचा भाग, ह्या कथा कादंबऱ्या ज्या आहेत त्यांच्या नातेवाईकांना सध्याचे जे आहेत आणि ती कुठं आहे, आवडीचं घर आत्ताचं कुठं आहे, तिचे वारसदार कुठं आहेत, फकीराचा नातू काय करतो आहे, पंतू काय करतो आहे, शंकरराव पाटलाचा वाडा कुठं आहे, विष्णुपंत कुलकर्णी कुठं आहेत, राणोजीला कुठं तोडलं गेलं आणि मग कशा पद्धतीची जोगणीची जत्रा निघाली, त्या सगळ्या लोकांच्या फकीरा कादंबरी आणि अण्णाभाऊंच्या नायिकांच्या 4थ्या-5वी पिढीच्या मी सहवासात आहे. अण्णाभाऊंनी एका ठिकाणी लिहून ठेवलंय की मी मला कल्पनेचे पंख लावून आकाशात भरारी मारता येत नाही, त्या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो. याचा अर्थ आकाशात भरारी तशा मारण्यापेक्षा मी बेडूक, कारण जमिनीशी माझी नाळ आहे. मी जमिनीला घट्ट धरून बसतो, वास्तव काय आहे आणि तेच मी मांडत असतो. अनुभवाचे कसदार पीळ त्याचा दोरखंड मी मांग असल्यामुळं मी वळत असतो. असं सातारच्या कर्मवीर बाराव पाटलांच्या शिवाजी कॉलेजवर त्यांनी 62 साली फकीरा चित्रपटाचं शूटिंग सज्जनगडच्या पायथ्याला चाललेलं होतं परळीच्या तिथे. त्यावेळेला SS भोसले नावाचे मराठीचे प्राध्यापक हे शिवाजी कॉलेजला होते. त्यावेळेला अण्णाभाऊ इथं आलेले आहेत, मराठीतले मोठे कादंबरीकार आहेत, त्यांच्या कादंबऱ्यांच्यावर मराठी चित्रपट तयार होत आहेत आणि त्यातल्या एका चित्रपटाचं शूटिंग आहे म्हणून त्यांनी NCCची मुलं सोबत घेऊन त्या ठिकाणी कार्यक्रम व्याख्यानाचा आणलेला असतो, आयोजित केलेला असतो. तिथं अण्णाभाऊ हे सांगतात. खूप क्रांतिकारक असं काम अण्णाभाऊ साठेंनी त्या काळात केलेलं आहे. 25-27 वर्षांचा कालखंड आहे. एका वाक्यात त्यांच्या जीवनाचं सार सांगायचं तर असं सांगेन की 18 जुलै 1969ला अण्णाभाऊ गेले आणि दुसऱ्या दिवशी मुंबईतले एका
सुप्रसिद्ध दैनिकाचे संपादक पत्रकार हे गोरेगावला चिरागनगरमध्ये गेले आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत जयवंताबाई त्यांना विचारलं की तुमचे पती गेले, महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत अण्णाभाऊ निघून गेलेत, तुमची प्रतिक्रिया काय? ती म्हणाली माझा नवरा निघून गेला याचं दुःख तर मला आहेच, पण तुम्ही म्हणता एवढं नाही, कारण अण्णाभाऊ जगले महाराष्ट्रासाठी आणि अण्णाभाऊ गेले या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी। हे उभं आयुष्य अण्णाभाऊंनी ह्या 49 वर्षाचं आयुष्य समाजाच्या परिवर्तनासाठी, समाजाच्या उत्थानासाठी हे खर्च केलेलं आहे, हे त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं। म्हणून शाहिरांचा शाहीर ते लोकशाहीर अण्णाभाऊ आहेत, साहित्यिकांचे साहित्यिक म्हणून लोकसाहित्यिक हे अण्णाभाऊ साठे आहेत आणि 7 समुद्राच्या पलीकडे पोहोचलेले, जगातल्या 27 भाषात अनुवादित झालेले हे अण्णाभाऊ साठे आहेत। आणि हे साहित्यिक जे आहेत त्यांचं कौतुक हे मोठमोठ्याने केलेलं आहे। नागपूरला कार्यक्रम होता अण्णाभाऊ साठेंच्या लालबावटा कला पथकाचा, शाहीर अमरशेख गव्हाणकर आणि अण्णाभाऊंची कवणं असायची आणि अमरशेखांचा पहाडी आवाज होता, ते गात असायचे। नारायण सुर्वे आणि कॉम्रेड पानसरे हे पाठीमागचे झिलकरी म्हणून काम केलेलं आहे तरुण वयामध्ये। पानसरे म्हणत होते, मला सांगत होतो तुझ्या अण्णाभाऊची टपली मी खाल्लेली एकदा सूर चुकला म्हणून महाराष्ट्रात त्याची परतफेड म्हणून 10 साहित्य संमेलनं महाराष्ट्राच्या विविध भागात मी अण्णाभाऊंच्या नावाने घेतलेली आहे। हे काम अण्णाभाऊ करत। विदर्भात नागपूरला कार्यक्रम होता, कार्यक्रम रात्रीचा ऐन रंगात आलेला होता, 12-1 वाजलेले होते, लाखोचा समुदाय होता। अण्णाभाऊंचे कार्यक्रम त्या काळात 2.25 कोटी लोकांनी पाहिलेले आहेत। त्या काळात मुंबई इलाका होता, सखा पाटील आणि मोरारजीभाई देसाई महाराष्ट्र राज्य निर्माण होण्याच्या अगोदर या सगळ्या प्रांताला मुंबई इलाका म्हणत होते। ते मुंबई इलाक्याचे मंत्री होते, त्या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यापेक्षा सखा पाटील मोरारजीभाई या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यापेक्षा अण्णाभाऊंच्या लालबावटा कला पथकाचे दौरे हे महाराष्ट्रात अधिक प्रमाणात होत होते। म्हणून त्या काळातल्या सरकारनं 29 वेळा अण्णाभाऊंच्यावर पकड वॉरंट काढलेली आहे। अमरावतीच्या जेलमध्ये त्यांना कैदी म्हणून ठेवलेलं आहे, बराकीत चोरीचा आळ घेऊन आरोप करून आणि हंटरच्या फटकाऱ्यांनी मारलेला आहे। तिथं त्यांना जो कोणी भेटला भोमक्या, तो बराकीतला साथीदार आहे, त्याच्यावर त्यांनी भोमक्या नावाची कथा लिहिलेली आहे। भोमक्या काय म्हणजे मी मराठीचा विद्यार्थी आहे, संशोधक अभ्यासक आहे, काय भोमक्या शब्दाचा अर्थ? मराठी समाजशास्त्र कोश, मराठी शब्दकोश, मराठी विश्वकोश याच्यात हा शब्द कुठेही पाहायला मिळत नाही। असा शब्द मराठी साहित्याला एक देणारा हा साहित्याचा शब्दांचा साहित्याचा साहित्यरत्न तो अण्णाभाऊ साठे, शब्दांचा बादशाह। अण्णाभाऊंनी त्याला उत्तर दिलेलं आहे, हा भोमक्या काय? भोमक्या म्हणजे इथल्या परिस्थितीनं गांजलेला जो माणूस आहे, त्यानं इथल्या परिस्थितीवर मनुवादाच्या डोक्यावर फोडलेला धोंडा दगड म्हणजे हा माझा भोमक्या आहे, असं उत्तर अण्णाभाऊंनी दिलेलं आहे। तिथं नागपूरमध्ये कार्यक्रम ऐन रंगात आलेला आहे आणि लाखो लोक समोर आहेत आणि मध्येच तुकडोजी महाराज स्टेजवर यायला लागलेले आहेत। सगळ्या लोकांच्यात संभ्रम अवस्था निर्माण झाली। अण्णाभाऊंचं लोकनाट्य आता बंद पडणार आणि तुकडोजी महाराज आता त्या स्टेजवर कीर्तन चालू करणार आणि यांना काहीतरी अपमानास्पद वागणूक मिळेल। तुकडोजी महाराज वर आले आणि म्हणाले, गेली 2 तास मी कार्यक्रम पाहतोय, कारण माझ्या कीर्तनाला आज लोक का कमी हे मी उरलेल्या लोकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं अण्णाभाऊ साठेंचा कार्यक्रम येत आहे लालबावटाचा, तिकडे आपले लोक गेलेत, म्हणून मी त्यांच्यासह उरलेल्यांच्यासह इकडे आलोय। 2 तास अंधारात बसून अण्णाभाऊंचा कार्यक्रम पाहिलाय। मी आजपर्यंत जे कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचं परिवर्तन करत होतो, प्रबोधन करत होतो, तेच काम लोकनाट्याच्या माध्यमातून होऊ शकतं आणि ते आजपर्यंत केलेलं आहे। खरं समाजाचं प्रबोधन करत असतील कोण तर त्या लोकशाहीराचं नाव आहे अण्णाभाऊ साठे। हे तुकडोजी महाराजांनी अण्णाभाऊंच्या शाहिरीबद्दल काढलेले गौरवोद्गार आहे। कर्मवीर भाऊराव पाटील हे त्यांचे सहकारी होते अण्णाभाऊ साठेंचे। बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊंचं नातं हा स्वतंत्र एका व्याख्यानाचा विषय होईल, त्याचे संदर्भ फक्त मी ओझरते आपल्याला दिले। आणि अशा पद्धतीनं काम करणारे हे जे अण्णाभाऊ साठे आहेत, या अण्णाभाऊ साठेंना आपण फक्त एक शाहीर म्हणून पाहतो, परंतु त्यांनी काय लिहिलं शंकरभाऊंनी मला सांगितलेलं आहे आणि वामन होवाळांनी एका कथेत त्याची नोंद केलेली आहे। म्हणजे आपलेच लोक असतात, आपल्यावरच
संशय घेणारे कुठाही हे आलं का लक्षात. तर हे शंकर भाऊनी सांगितलं म्हणजे नाना पाटलांनी बंड कुठं केलं असं विचारतील. अरे ते भूमिगतच होते ना, ते ब्रिटिशांना सापडू नये म्हणूनच काम चाललं होतं. त्याचे पुरावे तुम्हाला कुठनं द्यायचे. तसं अण्णाभाऊनी लिहिलेलं आहे, खंडोबाला दिली मी सोड चिठ्ठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी. खंडोबाला एक वेळेस माझ्या कुळदैवताला सोडचिठ्ठी देईन, ती फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी. आणि म्हणून जग बदल घालून घावं, सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय ऐरावत. अंग झाडून निग बाहेरी घे बिनीवरती घाव. जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव. धनवंतानी अखंड पिळले, धर्मांधानी तसेच छळले. मगराने जणू माणिक गिळले, चोर जाहले साव. जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव. हे वास्तव 2500 वर्षाचं शोषणाचं मांडत मांडत अण्णाभाऊ शेवटी पर्याय देतात, एकजुटीच्या या रथावरती शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्याचा अन्वयार्थ अण्णाभाऊनी त्या कडव्यामध्ये शेवटी घेतला आहे. एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलबा पुढती. घे बिनीवरती घाव, करी प्रिकट निज नाव. जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव. जग बदलायचं असेल तर माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे. तुला पोतराजाचा प्राध्यापक झालं तर तुझं कुटुंब बदलेल. हा माझा मुलगा आहे, त्याचं नाव शाहू ठेवलेलं आहे. मी ज्या वेळेला ह्या जटा सोडवल्या, एकटाच पोतराजाचा माणसात आलेलो नाही, 38 पोतराजांच्या जटांचं निर्मूलन केलेलं आहे. ज्यांची श्रद्धा देवावर प्रचंड होती, माझ्या अंगात पण येत होतं लहानपणी. कारण ह्या दोघं तिघी घुमत राहायच्या रात्रीच्या अमावस्याच्या पौर्णिमेच्या वेळेला. आमच्याकडं कुसाबाहेर लक्ष्मीचा देवारा मोठा असतोय, आम्ही असतोय झोपडीतच, पण देवारा मोठा असतोय लक्ष्मीचा. आणि पैशाची सगळी लक्ष्मी तिकडे इतरांच्याकडेच असते. देवारा आमच्याकडं लक्ष्मीचा, आणि लक्ष्मीपासून आम्ही बाजूला. एक परात असायची, सांगितलं साहेब वेळ घेतला चालेल नाही. एक परात तिथं घेतली जायची. परातीत पाणी, पीठ मळतो ते भाकरीचं, ती परात, ती भरलेली पाण्याने, त्याच्यावर धार काढण्याची जी कासंडी असते, चरबी त्याला म्हणतात, ते भांडं पालतं टाकलेलं असायचं. त्याच्यावर मला बसवलेला असायचा. हे सगळा अवतार त्यावेळेला. आणि दोघी तिघी घुमत असायच्या केस सोडून. असं एक वेगळंच दृश्य असायचं त्यावेळेला. म्हणजे इकडं पोतराजांच्या हलग्या वाजायच्या. आणि महादेव ऋषी ज्याला म्हणतात, कुलगुरू विद्यापीठाचे, पोतराज विद्यापीठाचे कुलगुरू चुलते, गाराणी यायची. पैसा पुरवणा, काय बरकतच येईना, पोटाला मुलबाळ होईना, पुरीचं लगीन ठरणा, ह्या समस्या गाराणी. मग ती माझी जी मी ज्याच्यावर बसलेलो होतो ती परात आपोआप फिरायची. ते बाष्पीभवन वगैरे ह्या प्रक्रिया आहे वैज्ञानिक. ती फिरल, जिकडं माझं तोंड जाईल तिकडं मी सांगायचो ह्या दिशेला जा, इकडं गणगोत जुळेल, तिला स्थळ मिळेल. योगायोगानं काही वेळेला ते व्हायचं पण तसं. म्हैस चोरीला गेली, शेळी चोरीला गेली, आले देवा. आम्ही 2 डोळ्याची माणसं. देवा तू उघड्या डोळ्यानं सगळं जग बघतोस. माझं जनावर चोरीला गेलंय, 2 दिवस शोधलं सापडना, कुठं गेलं असेल देवा तूच सांग. आमचं जिकडं तोंड ह्या दिशेला गेलं असेल. शोध मोहीम तिकडं सुरू असायची. असं अंगात येत होतं. लहानपणी लक्ष्मी आई माझ्या अंगात येत होती. पण अण्णाभाऊंची फकीरा वाचली, फुले शाहू आंबेडकर वाचले, आणि आता लक्ष्मी आई अंगात येत नाही. त्यावेळेला लक्ष्मी आईच्या नावानं मी उद उद म्हणत होतो. आता उद उद बंद केलं आणि बुद्ध बुद्ध म्हणत मराठवाडा, विदर्भ, खानदेश, आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, रशियातल्या मॉस्को, थायलंडमधलं बँकॉक, आणि काल परवा उतरलो ते मलेशियामधलं INTI इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी. 3 देशात जाऊन फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे, मुक्ता साळवेंच्यावर बोलत राहिलो. ही सारी किमया जी आहे ती अण्णाभाऊंच्या लेखणीची आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य परिवर्तनाचं हत्यार आहे, शस्त्र आहे, माध्यम आहे, माणसं बदलवणारा आहे. आणि म्हणून तो सगळा विचार हा अण्णाभाऊंच्या जीवनचरित्रामध्ये येतो. शेवटच्या 1-2-4 मिनिटामध्ये काही सांगतो आणि थांबतो. अण्णाभाऊ म्हणजे लेखक, शाहीर, हे सगळी रूपं आपल्याला माहिती आहेत. पण आज भाषणाच्या शेवटी आपण जे सगळे जय महाराष्ट्र म्हणतो, तो महाराष्ट्र जो आहे तो 1 मे 1960ला स्वतंत्र झालेला आहे.
अस्तित्वात आलेला आहे. तोपर्यंत मुंबई इलाका म्हणून होता. इकडं मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आणि गोवा या राज्यांच्या मध्ये जो मराठी भाषा बोलणारा माणूस होता, त्या सगळ्या प्रदेशातला, म्हणजे अण्णाभाऊंच्या भाषेत सांगायचं तर भालकी, बिदरकी, बेळगाव, निपाणी, कारवार, डांग, उंबरगाव ही जी भाग होता, जवळजवळ 2.5-3 लाख मराठी भाषिक वेगवेगळ्या प्रांतात विखुरलेले होते. हे सगळे एकत्र यावेत याच्यासाठीचं जे आंदोलन देशाच्या स्वातंत्र्याच्या बरोबरीनं आणि स्वातंत्र्याच्या प्राप्तीच्या नंतर 1891 पासून 1 मे 1960 पर्यंत 70 वर्ष स्वकीयांच्या विरोधात जे लढलं गेलं, त्या लढ्याचं नाव आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. ही मुंबई महाराष्ट्राला जी मिळाली, गुजरातला देत होते त्या काळातले सखा पाटील आणि मोरारजीभाई देसाई, भांडवलदारांना, व्यापाऱ्यांना. अण्णाभाऊ आणि मराठी माणसांनी त्या काळात एस.एम. जोशी, ना. ग. गोरे, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य आत्रे, प्रबोधनकार, केशव सीताराम ठाकरे या नेत्यांच्या नेतृत्वाखाली त्या काळात मराठी माणूस पेटून उठत होता. मुंबईत लाखोचे मोर्चे दररोज येत होते. 16 वेळा त्यांच्यावर गोळीबार झालेला आहे, फायरिंग झालेला आहे. कित्येकांचे हातपाय तुटलेले आहेत, कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. या मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी, या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आणि मुंबई महाराष्ट्राला मिळण्यासाठी. आणि म्हणून त्या प्रत्येक आंदोलनामध्ये अण्णाभाऊसाठी आघाडीवर आहेत. ते बिनीचे शिलेदार आहेत, महासेनानी आहेत. आणि मग 106 जणांना हुतात्म्य पत्करावं लागलेलं आहे, शहीद झालेले आहेत. त्यांच्या त्यागातून, हौतात्म्यातून, शहीदपणातून हा महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 ला अस्तित्वात आलेला आहे. हे महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचं योगदान अतिशय अनमोल, ऐतिहासिक स्वरूपाचं आहे. ही मुंबई तिकडं देण्याचं षडयंत्र चाललेलं होतं. अण्णाभाऊंनी मुंबई कोणाची, अर्थात मुंबई माझी, माझी म्हणजे मराठी माणसांची, आमची, गिरणी कामगारांची, शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, राबणाऱ्यांची आहे असं त्या काळात आंदोलन छेडलं. त्याच्यावर लोकनाट्य लिहिलं आणि तो मुनीमजीची जी आहे ती भूमिका इतर कलाकार करत होते आणि त्या सामान्य मराठी माणसाची भूमिका ही अण्णाभाऊ साठे करत होते. तो व्यापारी भांडवलदार सांगतोय की अरे तू मराठी माणूस आहेस, तू माझ्याकडे चाकरीचा गडी आहेस, मजूर म्हणून काम करतोस, तुला मुंबई देऊन काय करायचं आहे, तू काय करणार मुंबईचं, कशासाठी मुंबई पाहिजे. त्यावेळेला अण्णाभाऊ साठे ती भूमिका मजुराची करताना सांगतात, गरुडाला पंख, गरुडाला पंख, वाघाला नख, तशी मुंबई मराठी मुलकाला. मुंबई ही मराठी मुलकाचा अविभाज्य घटक आहे. पंखाशिवाय गरुड गरुड असू शकत नाही, तो चिमणी होईल, जागेवर थांबेल, त्याची भरारी झाडापर्यंत जाईल जास्तीत जास्त. आकाशाला गवसणी घालण्याची भरारी ही त्याच्या पंखात आहे. गरुडाला पंख आणि वाघाला नख. नख काय करू शकतात हे प्रतापगडाला पाहिलं, वाघाची वाघ नख. तशी मुंबई मराठी मुलकाला प्रिय आहे, ही एकरूप आहे मराठी माणसाशी, महाराष्ट्राशी. ती मुंबई तोडता येणार नाही आणि गुजरातला जोडता येणार नाही हे ठणकावून अण्णाभाऊंनी सांगितलं. आणि म्हणून या स्वतंत्र महाराष्ट्राची गेली 75 वर्ष ही राजधानी कोण आहे तर ही मुंबई आहे. ती मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी अनेक कवनं लिहिलेली आहेत. महाराष्ट्र निर्माण झाला खरा, मुंबई महाराष्ट्राला मिळाली खरी, पण मुंबई कशी आहे. पाण्यानं भरलं माझं खिसं, मला वाण एका छत्रीची. अण्णाभाऊंना छत्री पण ह्या मुंबईत मिळाली नाही, पाण्यानं खिसं भरलं म्हणतात. पण ह्या मुंबईचं वर्णन करताना अण्णाभाऊ कुठेही कमी पडत नाहीत आणि वास्तव मांडतात. म्हणजे एका प्रतिभा संपन्न शाहिरानं सांगली जिल्ह्यातल्या आमच्या, मुंबई ही पिला हौसाजवळी, संध्याकाळच्या वेळी आणि वेगळ्या पद्धतीनं मांडलेली आहे. आलं लक्षात. म्हणजे बहुजन समाजाची विटंबना करणारी, ते शब्द मी उच्चारू शकत नाही, एवढ्या खालच्या पातळीवरचे शब्द मान महार स्त्रियांच्याबद्दल तिथे वापरले गेलेले आहेत. पठ्ठे बापूराव नावाच्या शाहिरानं, नाव ही माहिती असू द्या. अण्णाभाऊंनी लिहिलेलं आहे, मुंबई इथं उंचावरी, मलबार हिल इंद्रपुरी, कुबेराची वस्ती तेथे सुख भोगती, परळात राहणारे, रात्रंदिवस राबणारे, मिळेल ते खाऊन घाम गाळती. फोरास रोड 3 बत्ती, गोलपिठा नाकेवरती, शरीर विकून किती एक पोट भरती, पाहिली मुंबई, पाहिली मुंबई, पाहिली मुंबई.
आणि अशी ही मुंबई, ती डबक चाळ कशी आहे, त्या वडाळ्याच्या बाजूला कशा पद्धतीनं लोक जीवन जगतायत, नायगाव बेडीडी चाळेत, हे सारं चित्रण अण्णाभाऊंनी त्या मुंबईच्या वर्णनामध्ये केलेलं आहे आणि मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिलेली आहे। याबरोबरच महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झालं। अण्णाभाऊंच्यावर 29 वेळा पकड वॉरंट त्या काळात झालेली आहे। माझी मैना हे लोकनाट्य स्टेजवर सादर करण्यासाठी मुंबईच्या पोलीस कमिशनरांची लेखी परवानगी अण्णाभाऊ साठेंना घ्यावी लागलेली आहे। एवढी अण्णाभाऊ साठेंच्या वाणीची आणि लेखणीची दहशत ही त्या काळात होती सत्ताधाऱ्यांना, कारण जनतेचा तो बुलंद आवाज होता, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या गळ्यातला तो ताईत होता आणि मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा सह्याद्रीच्या कडेकपारीतला मराठमोळा माणूस, याची अस्मिता, त्याचं अस्तित्व आणि अस्मिता सांभाळण्यासाठी अण्णाभाऊ आपली वाणी आणि लेखणी झिजवत होते। 1 मे 1960ला 106 जणांच्या हौतात्म्यातून महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झालं। महाराष्ट्र स्वतंत्र झाला, पण 106 जणांचा बळी जो आहे तो तसाच निघून गेला, कारण खरा महाराष्ट्र निर्माण झाला नाही। मराठी भाषिक आजही निपाणी, बेळगाव, कारवार, डांग, उंबरगाव, भालकी, बिदरकीमध्ये मराठी भाषिक तिकडच आहेत। सीमालाडा नावाचा प्रश्न पाहत असाल तुम्ही, पेपरला वाचत असाल, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा सीमालाडा। अण्णाभाऊंनी उघड काही करता येत नाही सादर म्हणून रूपक वापरला आणि छक्कडबाजा लावणी लिहिली। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, ओती व बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची, उदात्त गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची, काठी आंधळीची काडी दावण्याची, तशी ती माझी गरिबाची, ती हो रुसली मनात नाही हसली गालात, हात उंचावून उभी राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली। ती मैना म्हणजे कर्नाटकमध्ये असलेला बेळगाव आणि निपाणी हा मराठी भाषिक, ती मैना तिकडच आहे। पश्चिम महाराष्ट्रातला आणि मराठवाड्यातला मराठी माणूस कामानिमित्त मुंबईला येतोय, तो येताना एकटाच येतोय, काही वेळेला बायको आणि मुलं गावाकडेच ठेवतोय। इथं घाम गाळताना, कष्ट करताना ती बायको आणि मुलांच्यासाठी, आईवडिलांसाठी तो इथं घाम गाळतोय, त्याला त्याच्या बायको मुलांची आठवण येतेच, तशी अण्णाभाऊंना बायकोची आठवण येतेच, ते रूपक आहेच। पण हे सरकार उघड काही म्हणू देईना म्हणून ही छक्कडबाजा रूपक लावणी लिहिली आणि मैना म्हणजे निपाणी आणि बेळगाव हा मराठी भाषिक कर्नाटकमध्येच राहिला आणि महाराष्ट्र नावाचा नवरा स्वतंत्र झालाय आणि त्याच्या कपाळावरची भगभगती जखम जी आहे बळबळती, ती आजही 75 वर्ष तशीच आहे। आणि म्हणून अण्णाभाऊ शेवटच्या कडव्यात सांगतात, माझ्या मैनेच्या आता वळू नका, रणी पळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, माझी मैना गावाकडे राहिली। ही आघाडीवरची बिनी मारायचे, तो मराठी भाषिक प्रांत आपल्यात यायला हवा, अशा पद्धतीची एक व्यापक भूमिका सांगण्याचा हा सारांश असा की अण्णाभाऊ जात धर्माच्या संकुचित चौकटीत न पाहता आंतरराष्ट्रीय दर्जाचा मानवतावादी महान लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे आहेत, ज्यांनी महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यामध्ये ऐतिहासिक योगदान दिलेलं आहे। 1 लाख लोक मराठी माणसांचा मोर्चा दिल्लीत नेलेला होता। दिल्लीकरांच्या तख्तावर बसलेल्यांच्या छातीत दडकी भरवण्याची ताकद ही अण्णाभाऊंच्याकडे होती। ही मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि जागतिक बाजारपेठ आहे, ही मुंबई महाराष्ट्राला जी मिळालेली आहे त्याच्यासाठी मोठं योगदान अण्णाभाऊ साठेंनी दिलेलं आहे। इथपर्यंतचा एक संदेश माझ्या व्याख्यानाच्या निमित्तानं जावा आणि जाता जाता 15व्या-16व्या शतकापासून ज्या गोव्यावर पोर्तुगीजांनी राज्य केलं, भारतावर ब्रिटिशांनी राज्य केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला पोर्तुगीजांना, छत्रपती संभाजी महाराजांनी प्रयत्न केला, तरीही ते हटले नाहीत। देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 47ला, तरी पोर्तुगीजांनी गोवा सोडला नाही। भारत ब्रिटिशांनी सोडून निघून गेले 14 ऑगस्टला 47ला आणि 15 ऑगस्टला आपण झेंडा फडकवला, तिरंगा। बाबासाहेबांचं संविधान 26 नोव्हेंबर 50ला आपण स्वीकारलं, तरी गोवा हा पोर्तुगीजांच्याच ताब्यात होता 450 पावणे 500 वर्ष। हा महाराष्ट्र निर्माण होत असताना हा गोवा सुद्धा भारतात आला पाहिजे म्हणून गोवा मुक्ती संग्राम नावाचं मोठं आंदोलन इथं झालं। त्या आंदोलनामध्ये आघाडीवर जर कोण होते, त्या महापुरुषाचं नाव आहे अण्णाभाऊ साठे। अण्णाभाऊ साठेंच्या योगदानातून गोवा हे राज्य भारताचं सौंदर्य स्थळ आहे, भारताचं सौंदर्याचं ठिकाण आहे, नाक आहे।
निसर्ग वैभवानं नटलेलं ते ठिकाण आहे. ते गोवा राज्य आज जे भारतात आहे त्याच्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले, पण त्याच्यात आपली गोव्याकडे चला या नावाचा अण्णाभाऊंनी पोवाडा लिहिलेला आहे. जे सुज्ञ आहेत वाचक त्यांनी वाचून तो घ्यावा. गोव्याकडे चला. गोवा मुक्ती संग्रामात अण्णाभाऊंनी उडी घेतली आणि गोवा हा भारताला मिळवून देण्यात फार मोठं योगदान दिलं. तो न्याय त्यांना मिळाला नाही, कारण माणूस कोणत्या जातीत जन्माला आला याच्यावर त्याची गुणवत्ता आणि विद्वत्ता ठरवणारी आपण मानसिकता आहे आपल्या या देशाची. त्यामुळं 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस 25 ते 27 वर्षांच्या कालखंडात 77 ग्रंथ लिहितो, जगातल्या 27 भाषात त्याचा अनुवाद होतो, तरी तो जातीचंच बंदिस्त केला जातो. कारण ही जात नावाची मानसिकता ही या देशाला लागलेली कीड आहे. आणि म्हणून जात्यांत झाला पाहिजे, वर्णांत झाला पाहिजे, वर्गांत झाला पाहिजे, ही जी बुद्ध फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंची इच्छा होती त्याच हेतूनं अण्णाभाऊ साठे हे लिहित होते. तरीही महापुरुषांना जातीत, प्रदेशात, देशात बंदिस्त करण्याचं कारस्थान इथं रचलं जातं. ते भूषणावह नाही. महाराष्ट्र राज्य निर्मितीमध्ये अण्णाभाऊंनी योगदान दिलं. मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यामध्ये अण्णाभाऊंनी योगदान दिलं. गोवा भारताला मिळवून देण्यामध्ये योगदान अण्णाभाऊ साठेंनी दिलं. आणि हैदराबादचा जो निजाम होता, राजाकार ज्याला म्हणतो आपण, कोणी अन्याय अत्याचार केला तर काय निजामशाही लागून गेली का म्हणतो. प्रचंड मोठा अन्याय अत्याचार तिथं चालत होता. त्या निजामाच्या जातातून मराठी माणसांना मुक्त करण्यासाठी मराठवाड्यातले गोविंदभाई श्रॉफ आणि स्वामी रामानंद तीर्थ या 2 नेत्यांनी आघाडी घेतली आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मुंबईतले हे सगळे डावे, समाजवादी आणि शेतकरी कामगार पक्षांचे नेते एस.एम. जोशी, नाग गोरे, श्रीपादामृत डांगे, आचार्य यात्रे, प्रबंधनकार ठाकरे, शाहीर अमर शेख, गव्हाणकर आणि अण्णाभाऊ साठे हे त्या आंदोलनामध्ये उडी त्यांनी टाकली. आणि मराठवाडा मुक्ती संग्राम जो झाला तो स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली झाला. आणि म्हणून हैदराबादच्या निजामाच्या तावडीतून तो भाग बाजूला गेला आणि मराठवाड्याचा भाग बीड, परभणी, जालना, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर हे जे 8-9 जिल्हे तयार झाले आणि ते निजामाच्या तावडीतून सुटले आणि महाराष्ट्राला जोडले गेले. याच्यासाठी फार मोठं आंदोलन लढलं गेलं. त्याचं नाव आहे मराठवाडा मुक्ती संग्राम. त्या संग्रामामध्ये आघाडीत कोण होतं? एका हातात डप आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन रणमैदानात कोण उतरत होतं? एक पाय तुरुंगात आणि एक पाय रणमैदानात. अशा अवस्थेत या आघाडीवर कोण महासेनानी म्हणून लढला? त्या महापुरुषाचं, महासैनिकाचं, बिनेच्या शिलेदाराचं नाव आहे अण्णाभाऊ साठे. तेलंगणाचा लढा झाला, त्या तेलंगणाच्या रणसंग्रामावर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेला. म्हणजे तिकडं रशियामध्ये स्टॅलिनग्राड, लेनिनग्राड, बर्लिनचा पोवाडा त्यांनी एका बाजूला लिहिला, दुसऱ्या बाजूला बंगालवर त्यांनी पोवाडा लिहिला, तेलंगणावर पोवाडा लिहिला, मराठवाड्यावर त्यांनी लिखाण केलं. अशा अनेक आंदोलनाचे महासेनानी हे अण्णाभाऊ साठे होते. एवढं मोठं काम करून सुद्धा अण्णाभाऊ म्हणजे एका जातीचा, अण्णाभाऊ म्हणजे त्यांच्या जातीनं करावं अशी एक मानसिकता ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या भारतामध्ये आहे, अशा या मानसिकतेला छेद देण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिका आणि ही बसलेली मान्यवर मंडळीने केलं. आणि अण्णाभाऊंना एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये एक व्यापक अण्णाभाऊंचं जीवनपट उभा राहावा याच्यासाठी त्यांच्या अण्णाभाऊंच्या एका सामान्य अनुयायाला बोलवून अण्णाभाऊंच्याबद्दल या ठिकाणी चर्चा घडवून आणली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय लहुजी, जय शिवराय, जय भारत.